अचानक पाहुणे घरात आलेत आणि भाजीसाठी काय बनवायचे त्याची तारांबळ उठली. काय करू काय करू कळत नव्हतं. 5 मिनिटातच इथं मी आलूची चटणी बनवली. आता कशा पद्धतीने बनवली त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. नमस्कार. आपल्या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण एक भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत. त्यामुळे कुठेही जायचं नाही, व्हिडिओ जराही स्किप करायचं नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करायचा आहे. चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया. गॅसवरती कढई तापत ठेवली आहो, तीच आपली लोखंडाची कढई. आता त्यामध्ये घालते फोडणीसाठी लागतं तेवढं तेल. आणि आता तेल घातलेलं आहे. लगेच तेल चांगलं गरम करून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर लगेच त्यामध्ये घालायची मोहरी. मोहरी चांगली तडतडू द्यायची. आता पाहुणे घरी आल्यावर काय करावं ते सुचत नाही. एकदम अचानक पाहुणे घरी येतात. पाहुणे काही सांगून घरी येत नाहीत. तर मोहरी चांगली तेलामध्ये तडतडलेली आहे. आता पाहुण्यांसाठी मस्त अशी मॅजिक चटणी बनवते. जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर तेलामध्ये आपण घातला बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत व्यवस्थित असा भाजून घ्यायचा तेलामध्ये. भाजावा लवकर म्हणून त्यामध्ये घालायचं थोडंसं मीठ. तर कांद्याला व्यवस्थित असं हलवून घेते बघा. तर कांदा अगोदर घालायचा आणि आता कांदा व्यवस्थित असा हलकासा लालसर गुलाबी झाल्यानंतर त्यानंतर वरून आपण जी पेस्ट आहे किंवा हिरवी मिरची आहे वरून घालायची आहे यामध्ये. आता प्रमाणे इथं चवीपुरती इथं हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे. तर चवीसाठी इथं आपण हिरवी मिरची घातली. थोडंसं तेल घालते. तर हिरवी मिरची कांद्यासोबत व्यवस्थित अशी परतून घ्यायची. हे बघा, अगोदर जर हिरवी मिरची घातली तुम्ही कांद्याच्या अगोदर तर हिरवी मिरची आपली घरामध्ये ठसका तर उठणारच, पण करपून जाते हिरवी मिरची. त्यामुळं अगोदर आपण हिरवी मिरची घालायची नाही. आता इथे घातले ठेचलेलं आलं आणि लसूण. आलं लसणाची पेस्ट इथं मी घालून घेतलेली आहे फोडणीमध्ये. आलं लसणाची पेस्टसुद्धा नंतरच घालायची आहे. अगोदर जर घातली तर कांदा व्यवस्थित परतत नाही. त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीनं जर तुम्ही आलूची चटणी बनवली तर एकदम भन्नाट आणि भन्नाट होणारच. पण पाहुणेसुद्धा बरीचशी तुमची प्रशंसा करणार बघा. आता सगळं भाजून झाल्यानंतर यामध्ये घातलं थोडासा कढीपत्ता आणि वरून घालायची थोडीशी हळद. कढीपत्ता सुद्धा उशिराच घालायचा आहे. बऱ्याच जणांना सवय असते मिरची आणि कढीपत्ता अगोदर घालायची, नंतर त्यामध्ये कांदा घालायचा. तर अशा पद्धतीनं एकदा जर भाज्या जर तुम्ही बनवल्यात ना तर घरामध्ये मिरचीचा जो ठसका उठतो ना भाजी करत असताना तो ठसका उठणार नाही, तो टाळता येतो. आणि शिवाय सगळे पदार्थ सुद्धा व्यवस्थित असे भाजले जातात. इथं घेतलेले आहेत मस्त असे आलू. आलू मी इथं शिजवून घेतलेले आहेत. आता आलू शिजवताना सुद्धा एक ट्रिक वापरलेली आहे. वरण भात आणि आलू हे सगळे एकत्र शिजवून घेतलेले आहेत. त्याचा तो तसा कुकर लावण्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. पण एकाच वेळी वरण भात आणि आलू शिजवणं ही प्रक्रिया कुकरमध्ये आपण करू शकतो. पण त्यासाठी कोणता कुकर लागेल किंवा तुमच्याकडे कशा पद्धतीचा कुकर आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर इथं आपण शिजवून घेतलेले आलू जे आहेत ते या फोडणीमध्ये घातलेत आणि या फोडणीचा इतका खमंग असा वास सुटलेला आहे काय सांगू. तर बघा, पाहुणे अचानक घरी आल्यानंतर काहीही सुचत नव्हतं. तर अशा पद्धतीनं इथं मी आलूची चटणी बनवलेली आहे. आता यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ. ठिकाण बदललं की प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक घरामध्ये किंवा गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये पदार्थ तोच असतो, पण नावं याची वेगवेगळी असतात. बऱ्याच ठिकाणी विदर्भ साईडला याला आलूची चटणी म्हणतात आणि आपल्याकडं सोलापूर भागामध्ये याला पिवळी बटाट्याची भाजी असं म्हणतात. शुद्ध मराठी भाषेत आपल्याकडं पिवळी बटाट्याची भाजी असं म्हणतात. तुम्ही गावाकडे जर गेला ना, पिवळा बटाटा कर आई असं मुलं आवर्जून सांगतात. तर आज मी मुलांच्या आवडीचा असू दे किंवा पाहुणेसुद्धा अचानक घरी आले त्यामुळं इथं मी पिवळा बटाटा केलेला आहे किंवा तुम्ही याला आलूची चटणी म्हटली तरी तोच पदार्थ आहे, फक्त नावं याला वेगवेगळी आहेत. तर इथं आपला पिवळा बटाटा किंवा आलूची चटणी तयार झालेली आहे. एकदम भन्नाट आणि सुरेख लागते. पण यामध्ये फक्त आलू लसूण पेस्ट घालायची म्हणजे तुम्ही हॉटेलमधली ज्यावेळेस तुम्ही आलूची चटणी खाता ना अशा पद्धतीची इथं आलूची चटणी तयार झालेली आहे. वरून थोडंसं किंचितभर लाल तिखट घातलेलं आहे. लहान मुलांसाठी करत असाल तर तुम्ही यामध्ये तिखट नाही घातलं तरी चालेल. हिरवी मिरची सुद्धा नाही घातली तरी सुद्धा चालेल. मोठ्यांसाठी करताय तर आवर्जून थोडंसं लाल तिखट आणि गरम मसाला सुद्धा यामध्ये आवर्जून घालायचा आहे. तर इथे बघू शकता एकदम भन्नाट आणि फटाफट अशी अगदी 10 मिनिटात इथं आपली आलूची चटणी किंवा पिवळा बटाटा तयार झालेला आहे. एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे. रेसिपी माझी तुम्हाला नक्कीच आवडली.
व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करायचा आहे मंडळी. आणि हो, अशा पद्धतीचा पिवळा बटाटा तुम्ही घरामध्ये किती दिवस करता किंवा आठवड्यातून किती वेळा करता हे मला आवर्जून कमेंट करून सांगा. तर बऱ्याच जणांकडे डब्यासाठी हा असा पिवळा बटाटा केला जातो किंवा ही आलूची चटणी बनवली जाते. प्रत्येकाकडे ही चटणी बनवण्याची किंवा ही बटाट्याची भाजी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. तर माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. आणि हो, तुम्हाला आठवतंय का बाहेर गाड्यावरती गेल्यावर तुम्ही डोशासोबत जी चटणी खाता आलूची, ती याच पद्धतीची बनवलेली असते. तुम्ही डोशासोबत खा किंवा तुम्ही चपातीसोबत खा. किती भन्नाट लागते, इतकी छान लागते बघा तुम्ही. मस्त असा कलर आलाय आणि दिसायला तर सुरेख झालीच, पण खायला सुद्धा खूप भारी लागते. एकदम भन्नाट आणि मस्त अशी इथं आपण आलूची चटणी किंवा पिवळा बटाट्याची भाजी बनवली आहे. आता टेस्ट तर करून बघूया आणि टेस्ट केल्यानंतर बघ सांगते तुम्हाला, इतकी भन्नाट अशी झाली आहे ना काय सांगू. नक्की करून बघा मंडळी. काय मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवर कुणी नवीन असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉन बटन सुद्धा नक्की दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. आणि हो, चॅनेलला हाईप सुद्धा नक्की करा. हाईपचं सुद्धा नवीन बटन आलेलं आहे, त्यामुळे चॅनेलला हाईप सुद्धा नक्की करा. आणि चला आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.